नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे, लेखक पुष्पलता कृषी घटक या पुस्तकाचा लेखक बोलतोय तुमच्या सोबत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आपल्या सोबत शेअर करण्यासाठी आज या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सोबत संवाद साधतोय. विद्यार्थी मित्रांनो, खूप वर्षापासून गोंधळात पडलेला गुंतागुंतीचा कृषी विभागाचा आकृतीबंध फायनली मंजूर झालेला आहे आणि ही बातमी तुमच्यासोबत शेअर करत असताना मला देखील आनंद होतोय. कारण भरपूर दिवसापासून कृषी विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी खूप गोंधळामध्ये होता. विविध संघटनांचा त्यावरती असणारा आक्षेप आणि सगळ्यांना वाटत होतं की हे माझ्या मनासारखं झालं पाहिजे. परंतु माझ्यासारख्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चरमध्ये ज्याने शिक्षण घेतलं, ज्याने एज्युकेशन घेतलं, अशा माझ्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये मनाचं आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. आणि हे आनंदाचं वातावरण उद्याच्या येणाऱ्या जाहिरातीमधून या ठिकाणी त्यांना त्यांच्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जी जागा महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, एमपीसीच्या माध्यमातून ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. आणि यासाठी अभ्यास करत असलेला आणि या आकृतीबंधाकडे लक्ष लागून असलेला माझा हा ॲग्रिकॉस, माझा हा कृषी बांधव आज सुखावलेला दिसतोय. या आकृतीबंधाच्या माध्यमातून माझ्या या कृषी बांधवांसाठी काय भेटलं, काय मिळालं, तर विद्यार्थी मित्रांनो, काय भेटलं, काय मिळालं, यामध्ये सगळ्यात महत्वाचं नवीन काही पदे समावेश केलेली आहेत. आणि 701 कृषी पर्यवेक्षक आणि नव्यानं या ठिकाणी 2000 कृषी सेवक म्हणजे अर्थात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पद आणि त्याचबरोबर क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 1 ची पद देखील या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आली. आणि आता या ठिकाणी हा आकृतीबंध फायनल आज पाहायला मिळतोय की महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे. ही मान्यता या ठिकाणी तुम्हाला आमच्या जीवनामध्ये एक सुखद क्षण आणि एक आनंदाचा क्षण आणि येणारी उज्ज्वल भविष्याची वाटचाल करणारे असणार आहे. कारण आता मी विद्यार्थ्यांना तुम्हाला एक आव्हान करेल की आता खरोखर या ठिकाणी मनापासून ॲग्रिकल्चर स्टुडंटनी अभ्यासाला लागायचे. इथून पुढचा कार्यकाल तुमच्यासाठी आमच्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे. ही योग्य वाटचाल करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. योग्य रणनीती असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे. तुमचं योग्य प्लॅनिंग तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणारा हा प्रवास तुम्हाला स्वतःसाठी या ठिकाणी तयार करायचा आहे. मार्केट हे खूप या ठिकाणी आता वेगळं वळण घेईल. खूप या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला क्लासेस येतील, नवीन या ठिकाणी आमिष दाखवली जातील, परंतु तुमची मनाची एक खुणगाठ या ठिकाणी पक्की असायची. कुणी जरी किती मार्केट या ठिकाणी ढवळून काढलं तरी सगळं जे करायचंय ते फक्त स्वतःलाच करायचंय. कुणी त्या ठिकाणी तुम्हाला वाटीत आणून देणार आहे, घास भरणार असं होणार नाही. इतिहास असं सांगतोय की या ठिकाणी आजपर्यंत जिंकलेली माणसं यांना कुठल्याही चांदीच्या सोन्याच्या ताटामध्ये यश या ठिकाणी वाढून दिलेलं नव्हतं, तर त्यांनी त्यांच्या कष्टावरती, त्यांच्या बुद्धीवरती, त्यांच्या स्ट्रगलवरती, त्यांच्या पॉवरवरती, शक्तीच्या जोरावरती, बुद्धिमत्तेच्या जोरावरती ते खेचून आणलेले. आणि तुम्ही सुद्धा, मी सुद्धा या कुठल्याही या निसर्गाला म्हणा किंवा नियतीला या येणाऱ्या वेळेला हरवू शकत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कष्टाच्या जोरावरती तुम्हाला या परिस्थितीला सामोरं जायचंय. मार्केट अशा पद्धतीने ढवळून निघेल की बाबांनो वेगवेगळे आमिष दाखवले जातील, हे असं हे तसं, परंतु मूळ या ठिकाणी जो ॲग्रिकॉस आहे, मूळ जो या ठिकाणी पहिल्यापासून ॲग्रीमध्ये या ठिकाणी चांगलं वाहून घेतलेलं आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरला, त्या शिक्षणाला, त्या अभ्यासाला, अशाच या बुद्धिमत्तेकडे तुम्ही वाटचाल करायची ना. असंच तुम्हाला या ठिकाणी क्लास जॉईन करायचा आहे पुढे जाऊन. मी म्हणणार नाही की हा जॉईन करा, तो जॉईन करा, परंतु याला खूप अवधी आहे. आता अपेक्षा लागली ती की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या एमपीएससी कडून ही पदभरती होणार आहे. मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की पदभरती एमपीएससी कडून केली जाणार आहे. त्याबाबत मी आयुक्त सचिवांपर्यंत पाठपुरावा केला होता, ती यशस्वी झाली. आता सगळ्यात अगोदर या ठिकाणी तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो की महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर एमपीएससी कडे परीक्षा घेणार का, हे जेवढे काही विभाग आहेत त्यांच्यापैकी प्रथम विभागाने जो कोणते विचारला असेल एमपीएससीला, तर फक्त कृषी विभागाचं लेटर होतं की आमची कृषी विभागाची परीक्षा ही एमपीएससी मार्फत घेणार का. त्या ठिकाणी एमपीएससी कडून उत्तर आलं की हो घेणार आहोत. पहिलं लेटर हे कृषी विभागाचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप प्रतीक्षा कालावधी त्या ठिकाणी गेला, कारण हा आकृतीबंध या ठिकाणी गोंधळात पडलेला होता आणि फायनली आकृतीबंध मंजूर झालेला आहे.
आपण तो थोडक्यात बघणार आहोत, सर्व डिटेल बघणार आहोत. आपले जे मूळ महत्वाचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, काळजी करू नका, सगळं तुम्हाला सविस्तर या ठिकाणी सांगतोय. बघा, हा आकृतीबंध या ठिकाणी मंजुरीसाठी या ठिकाणी गेला. दिनांक आजचीच आहे, काय काळजी करू नका, आणि त्याबाबत पुरावा देखील तुम्हाला देईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली हा कृषी आयुक्तालय आणि कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयामध्ये, अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय 7 विभाग आहेत. विभागानुसार त्या ठिकाणी पद असतात, कारण तो सगळा महाराष्ट्राचा कृषी विभाग या ठिकाणी ऍग्रिकल्चर सेक्टर त्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जातं. आणि त्यामध्ये या कार्यालयामधील पदांचा आढावा घेऊन 27,461 पदांच्या आकृतीबंधास, बघा किती, 27,461 पदांच्या आकृतीबंधास शासन निर्णय नवे मान्यता देण्यात आलेली आहे. तदनंतर नवनिर्मित जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बघा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयासाठी विविध संवर्गाची अनुक्रमे, आता ती अनुक्रमे काय असतील ती अशी एकूण तब्बल 41 पदे नव्याने निर्माण या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, आता यामध्ये शासनाच्या निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद कृषी अधिकारी या संवर्गात 640 पदे मंजूर होती. आणि ग्राम विकास विभागाच्या संदर्भात शासन निर्णयाने जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट क तांत्रिक या पदाचे रूपांतर करून राज्य शासनाच्या कृषी विभागात कृषी अधिकारी ह्या पदाचा या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक समावेश करण्यात आला. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊया. आपल्याला पूर्ण आकृतीबंध समजला, 27,461 27,461 पदांचा हा आकृतीबंध या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पण प्रशासकीय रचना या ठिकाणी नव्याने कशी करण्यात आलेली ते पण या ठिकाणी बघूया. बघा, कृषी आयुक्त असतील, याच्यामध्ये कृषी सचिव राहतात वरती, कृषी सचिव, कारण ते विभाग त्या ठिकाणी असतो. आयुक्तांचा आणि आस्थापनाचा जो अहवाल आहे तो कृषी सचिवांना या ठिकाणी जात असतो. मग कृषी आयुक्तांच्या अंडर या ठिकाणी कृषी संचालक येतात. कृषी संचालकाच्या अंडर कृषी विस्तार प्रशिक्षण, फलोत्पादन, निविष्ठा, धोरण नियोजन, हवामान अनुकूल आणि कृषी अभियांत्रिकी मालमत्ता, त्यानंतर कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, दक्षता पथक आणि सह आयुक्त प्रशासन अशा पद्धतीने येतं. मग आता त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक येतो. हे 8 कृषी सहसंचालक आहेत 8 विभागाचे. बघा, यामध्ये कृषी सहसंचालकाच्या अंडर प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी अधीक्षक आहे. ठीक आहे, कृषी अधीक्षकच्या खाली तालुका कृषी अधिकारी गट आहे, त्याच्यानंतर कृषी उप अधिकारी, कृषी उपकृषी अधिकारी आहे, आणि नंतर कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आहे. हेच आपल्याला काय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कृषी सेवक म्हणतो यांना आपण. ही नव्यानं जी प्रशासकीय संरचना कृषी विभागाची तयार झाली हे तुम्हाला सांगतो, ही जुनी नाहीये, नव्यानं तयार झालेली आहे. त्यानंतर जो कोण जीडे असतो, विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय आयुक्त, त्यांच्या अंडर पुन्हा एकदा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदचा असतो, पंचायत समिती असते त्याच्या अंडर, आणि परत नंतर तालुका बीज गुणवण केंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता तालुका बीज गुणवण केंद्र जे आहे ते तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अंडर येतं. आणि त्यानंतर पुढचे जे काही डिपार्टमेंट आहेत की ते आपल्याला या ठिकाणी कृषी विभागाचा कारभार पाहण्यासाठी ते देखील अधिकारी या ठिकाणी भरावे लागतात. त्यामध्ये मृद सर्वेक्षण, मृद चाचणी आहे, रासायनिक खत चाचणी प्रयोगशाळा आहे, कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा, बीज प्रशिक्षण प्रयोगशाळा, कीटनाशके, आणि त्यानंतर जैविक कीड नियंत्रण राज्यस्तरीय सामूहिक फळ प्रक्रिया संस्करण प्रशिक्षण केंद्र. हे आपल्याला या ठिकाणी हे विभागाची नवीन प्रशासकीय रचना या ठिकाणी या माध्यमातून पाहायला मिळते. ही प्रशासकीय रचना आणि तुमच्या आमच्या आवडीचं जे पद आहे कृषी सहाय्यक, कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी, आता या पदाकरता या ठिकाणी S8 ची वेतन श्रेणी आहे. आपण या ठिकाणी परिशिष्ट 13 मधली S8 ची वेतन श्रेणी पाहतोय. आता यामध्येच बघा, मंजूर पद या ठिकाणी सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची 11,445 पद या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला गाव पातळीवरती कृषी विभागाचं काम करणारा जो सहाय्यक कृषी अधिकारी, अर्थात आपण या ठिकाणी म्हणतोय की कृषी सेवक, पण आता हे नाव या ठिकाणी आपल्याला बदलावं लागेल, कारण शासनाने त्यामध्ये बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी हे नाव या ठिकाणी आता नव्यानं ऍड केलेलं पाहायला मिळतंय. यांची वेतन श्रेणी जी आहे ती S8 ची वेतन श्रेणी आहे, आणि 7 वर्ष तुमची या ठिकाणी नोकरी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला S10 ची वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे. आता बघा, S8 आणि S10 या 2 वेतन श्रेणीमध्ये तुमचा या ठिकाणी समावेश होतोय. काही कालावधीनंतर जेव्हा तुम्ही नोकरी करताय, नोकरीनंतर 7-8 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ही वेतन श्रेणी लागू पडते. या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला जवळजवळ 60-65 हजार रुपये पेमेंट या ठिकाणी जातं 7-8 वर्षानंतर.
आता एस ची वेतन श्रेणी, एसएडच्या वेतन श्रेणीमध्ये तुम्हाला पगार देखील तसाच मिळेल, परंतु यामध्ये एक महत्वाची जी गोष्ट आहे तो सेवक कालावधी जो आहे, सेवक कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा, 3 वर्षांनी तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जातं, कायम केलं जातं. या कायम हा जो आहे हा मुद्दा या ठिकाणी खोडून काढायला पाहिजे होता. तो अजून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण भेटलेलं नाही. तो मुद्दा आपला या ठिकाणी नाहीच. आपल्याला जो जागा आहेत त्या जागा या ठिकाणी आपल्याला मूळ बघायच्या आहेत. या जागा या ठिकाणी असणार आहेत 11,445. त्यानंतर उपकृषी अधिकारी जे आहेत की उपकृषी अधिकारी यांना S13चं वेतन आहे बघा, त्याच्या 1635 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जो नवीन आकृतीबंध तयार झाला, या नवीन आकृतीबंधामध्ये या ठिकाणी कोणती पदं नव्याने ऍड केलेली आहेत ते पण या ठिकाणी बघूया. राज्याच्या कृषी विभागात मोठा जो बदल होतोय त्यामध्ये कृषी विभागात कृषी संचालक, सहसंचालकासह 4 पदांच्या निर्मितीस आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदांना या ठिकाणी मान्यता देण्यात येते. त्यामध्ये बघा कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी मधील मालमत्ता व्यवस्थापन आणि ॲग्रिस्टॅकसाठी, त्यानंतर कृषी सहसंचालक सांख्यिकी, कृषी सहसंचालक माहिती व तंत्रज्ञान आणि या प्रतिनिधीची 2 पद, त्यानंतर अपर संचालक आणि ॲग्रिस्टॅक महसूल अशा पदांना या ठिकाणी आज महाराष्ट्र शासन कॅबिनेट मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आणि सीएमओनी तसं या ठिकाणी ट्विट देखील केलेलं पाहायला मिळते. त्यानंतर कृषी सेवक पदांसंदर्भात जर तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं जर झालं तर पहिले 1660च्या आसपास जुनी पदे या ठिकाणी रिक्त होती. नव्याने आकृतीबंध या ठिकाणी मंजूर होतोय, तो त्या ठिकाणी 2000 पदे या ठिकाणी आपल्याला समावेश झालेली या ठिकाणी त्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि तब्बल आपल्याला 3600 पदे या ठिकाणी कृषी सेवकची आता या कृषी विभागामध्ये रिक्त असलेली पाहायला मिळत आहेत. कृषी विभागामध्ये सगळ्यांचं आवडीचं जे पद आहे त्याची पद आहे आता या 3600च्या दरम्यान या ठिकाणी रिक्त असलेली आपल्याला पाहायला मिळतील. बघा नव्यानं एवढी वाढ झालेली चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा, जरी जाहिरात आली तरी 1,500 ते 2,000च्या आसपास आपल्याला ती जाहिरात कृषी सेवक अर्थात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची आलेली पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट, ही जी कृषी विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी खूप दिवस या ठिकाणी आपल्याला गोंधळात अडकलेला पाहायला मिळत होता, फायनल तो मंजूर झालेला आहे. ही आनंदाची बातमी या प्लॅटफॉर्म देत असताना मला देखील आनंद होतोय, तुम्हाला देखील आनंद झालेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, राहिली गोष्ट आता अभ्यास कसा करायचा, काय करायचा, प्रामाणिकपणे तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. मला असं वाटतंय आपली जी काय परीक्षा आहे, सर्व कृषी विभागाची परीक्षा, कृषी विभाग जो आहे त्याच्या परीक्षा आता इथून पुढे परीक्षा घेणार आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC परीक्षा घेणार आहे. MPSC परीक्षा या ठिकाणी घेणार आहे. आता आपला जो विभाग येतो परीक्षेच्या बाबतीत हा तांत्रिक घटकात येतो. तांत्रिक घटकामध्ये येतो. सगळ्यात महत्वाचं, कृषी विभागानं कृषी सेवक पदासाठी परीक्षा योजना जाहीर केलेली नाही. परीक्षा योजना जाहीर केलेली नाही. आता जे तुम्हाला या ठिकाणी सगळ्या माध्यमातून सांगण्यात येतं की कृषी सेवकला पूर्व आणि मुख्यची परीक्षा होईल. हे जे आहे, हे जी घटकाची जाहिरात आली त्यामध्ये RTO ची जी परीक्षा होती त्याचा जसा पेपर होता त्या ह्याच्यावरून हा एक अंदाज या ठिकाणी पूर्व आणि मुख्यचा वर्तवण्यात येत होता. परंतु ही खूप वेळखाऊ बाब या ठिकाणी आहे पूर्व आणि मुख्यची. बघा, पूर्व आणि मुख्य या ठिकाणी ही खूप वेळखाऊ बाब आहे. आयोगाला अशी विनंती मला या माध्यमातून, जर ही परीक्षा एकाच पेपरमध्ये जर घेतली तर तुमचा देखील वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांचा देखील वेळ वाचेल. पूर्व आणि मुख्य या जर भानगडीत आयोग पडला तर आयोगाला या ठिकाणी खूप अडचणींना तोंड द्यावं लागेल, वेळ त्या ठिकाणी जाणार आहे आणि खर्च देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि कमी वेळेमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी अधिकारी निवडून द्यायचे असतील
तर फक्त एकच परीक्षा जर घेऊन या ठिकाणी आयोगाने निवड जर केली तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आयोगाला परीक्षा घेण्याच्या दृष्टिकोनातून सोपी पद्धत या ठिकाणी होऊ शकते. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं, आयोग जोपर्यंत परीक्षा योजना जाहीर करत नाही तोपर्यंत आपल्याला कृषी सेवकची परीक्षा पूर्व का मुख्य या 2 टप्प्यामध्ये होणार आहे का एका टप्प्यात होणार आहे हे अजून कळणार नाही आणि समजलेलं देखील नाही. आयोग कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतोय हे आपल्याला माहित नाही. आणि मी देखील तुम्हाला सांगतो, मी काय आयोगाचं जावई नाही आणि इतर सांगणारे देखील कोणी आयोगाचे जावई नाहीत. जे काही सांगतात ते एक पाठीमागचे जे टेक्निकलचे एक्झाम आहेत त्याचा अंदाज घेऊनच या ठिकाणी तुम्हाला तो अंदाज वर्तवण्यात येत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, फक्त मला जास्त कळतं आणि मग विद्यार्थ्यांना जायचं सांगायचं, मग विद्यार्थी गोंधळात पडतो. तलाठीचा अभ्यास करावा का कृषी सेवकचा अभ्यास करावा ह्या गोष्टी अद्याप या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला समजत नाहीत. ही गोष्ट फक्त जे कोणी या ठिकाणी चोंबडेपणा करतात, टेलिग्राम वरती असेल, काय मेसेज येत असतील, मग ऍग्रीकॉस्ट जो आहे तो ऍग्रीकॉस्टला आपल्याला आधार द्यायची गरज आहे. विद्यार्थ्यांना आधार द्यायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे की आत्ताच्या घडीला ही प्रोसेस तुम्ही करा, ती प्रोसेस तुम्ही करा. त्यांच्या मनाचा गोंधळ उडून टाकायचा आणि या ठिकाणी मग विद्यार्थ्याला या ठिकाणी त्यांच्या ध्येयापासून भरकवण्याचं काम या ठिकाणी करायचं. तर माझी प्रत्येक ऍग्रीकॉस्ट जे काही ऍग्री स्टुडंट असतात त्यांना एक हात जोडून तळमळीने एक विनंती राहील, जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षा संदर्भात परीक्षा योजना जाहीर करत नाही तोपर्यंत तुम्ही तलाठीची परीक्षा फुल फोकसने या ठिकाणी तयारी चालू ठेवायची आहे. जेव्हा परीक्षा योजना जाहीर करेल तेव्हा आपल्याला समजेल पूर्व आणि मेन्स का फक्त एकच असणार आहे. पूर्व आणि मेन्स जर झाला तर आज तुम्ही तलाठीत जो अभ्यास करताय तोच या ठिकाणी पुढे जीएसला असणार आहे. मग तुमचा वेळ वाया घालवायचा नाही. त्या धर्तीवरती तुमची तलाठीची तयारी होईल आणि येणाऱ्या ऍग्रीच्या एक्झामची पण देखील तयारी होईल. फक्त परीक्षा योजना जाहीर करेपर्यंत तुम्ही आत्ताच्या घडीला तुमच्या हातामध्ये जे आहे त्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने फोकस करायचा आणि पुढे वाटचाल करायची. जाहिरात येणार आहे, फिक्स येणार आहे. आता दुसरी गोष्ट, ऍग्रीकल्चरच्या स्टुडंटसाठी सगळ्यात सांगतो की ऍग्री एमपीएससीचा जो विषय आहे, ऍग्री एमपीएससी, खूप विद्यार्थी या एमपीएससी कडे लक्ष लागून होतं की 450+ जागेची जाहिरात या ठिकाणी येणार होती आणि त्या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी लक्ष देऊन बसले होते. परंतु काही कारणांमुळे हेच कारण होतं, या आकृतीबंध वगैरे ह्या गोष्टी सगळ्या त्यात अडकून पडलेला, आकृतीबंध आणि त्यात अडकून पडले ते ऍग्री एमपीएससीची जाहिरात फायनल ते मंजुरी झाली नाही, वित्त विभागाची मंजुरी नाही, गेली नाही. मग प्रयत्न करून देखील त्या ठिकाणी ते प्रयत्न देखील फसलेले आहेत म्हणजे वाया गेलेत, असा एक विषय आहे. आणि त्या माध्यमातून जे लक्ष लावून बसले होते ते विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा एकदा आता मी सगळ्याला विनंती करेल की आता जे हातामध्ये आहे ते बघा. जाहिरात येणारच आहे पुढच्या 2027 मध्ये ऍग्री एमपीएससी फॉरेस्ट्री त्यानंतर एपीएसओ, त्यानंतर आता नव्याने मंजूर झालेली या ठिकाणी बघा कृषी सेवक ही सगळ्यात मोठी जाहिरात या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना बघा लक्षात ठेवा, हे खूप मोठे दिवस या ठिकाणी चांगले पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून खूप मोठे चांगले दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्या, कारण येणारा काळ हा तुम्हासाठी खूप महत्वाचा मोठा या ठिकाणी असणार आहे. एपीएसओ आहे ही सगळ्यात मोठी जाहिरात आहे बघा. ह्यावरती जास्त नंतर तुम्ही फोकस करा, कारण यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यश येतं आणि हा इतिहास आहे. आणि आता इथून पाठीमागे झाला आयबीपीएस मध्ये तर नाही, पण त्याच्या अगोदर खूप मोठे फ्रॉड झालेले आहेत. या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो. आयबीपीएस कडे फ्रॉड झालेला नाही. दुसरी गोष्ट, इथून पुढे तर आता ही सगळ्या हे एक्झाम आहेत, ह्या सगळ्या टोटल एक्झाम या ठिकाणी एमपीएससीच घेणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी यामध्ये कुठला फ्रॉड होणार नाही. कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. आपले प्रामाणिक प्रयत्न हेच तुमचं अंतिम यश असणार आहे. ही मनाशी खुणकाट बांधा आणि तुमच्या या ठिकाणी अभ्यासाला एक चांगली गती द्या. तुमचे इथून पुढचे जे काही कोणते कार्यक्रम असतील, सगळ्या काही गोष्टी असतील ते 1 वर्षभर विसरून जा. फायनली या ठिकाणी तुम्ही 1 वर्षानंतर इथून पुढं म्हणजे पूर्व मेन झाली तर ते 3-4 महिने त्या पूर्वला जाणार, 3-4 महिने मेन्सला जाणार, तिथून पुढे 1-2 महिने रिझल्टला जाणार, म्हणजे वर्ष या ठिकाणी जाईल.
आणि वर्षानंतर जो तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित यश आहे ते यश तुमच्या ठरवलेल्या गोष्टींपेक्षा खूप मोठा असेल. कारण प्रामाणिक प्रयत्न जर असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ईश्वराला सुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यामुळे तुमचं प्रामाणिक प्रयत्न हे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप मोठी लाख मोलाची मदत या ठिकाणी करणार आहे. आणि हे कुणाला करायचंय तुम्हाला तेच सांगितलं सुरुवातीला की कोणीही या ठिकाणी तुम्हाला आणून देणार नाही. जे काय करायचे ते स्वतःला करायचंय. मार्केट तुम्हाला खूप घुसळून घेईन. अजिबात त्या मार्केटच्या नादी लागू नका. सगळ्या गोष्टी तुमच्याच जवळ असणार आहेत. फक्त तुमचं ते कामही करायचं. बाकी कोणाची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगेल, कोणाची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही कुणाच्याही या ठिकाणी अफवांना आमिषाला बळी न पडता तुम्ही फक्त स्वतःचा अभ्यास या ठिकाणी प्लॅनिंग नुसार व्यवस्थित करा. जो 4 वर्ष डिग्रीला अभ्यास आहे, तुमची जी काय डिग्री आहे, 3 वर्षाची काय डिप्लोमा आहे बघा, डिप्लोमा आणि 4 वर्ष डिग्री याच्या बाहेर तुमचा ऍग्रीचा अभ्यास जाणार नाही. ही जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आहे. आणि इथून पुढे तुम्हाला एक सांगेल, जो हा कृषी सेवकचा पेपर असेल तो पेपर हा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर कडूनच सेट केला जाणार. का एमपीएससी कडे त्याशिवाय पर्याय नसतो. ऑथेंटिक सोर्स वरती या ठिकाणी पेपर होतील. हा व्हिडिओ खूप मी जे बोलतोय ते खूप जबाबदारीने आणि महत्वाचं बोलतोय. आयबीपीएसनी जी या ठिकाणी त्यांची दाखवायची ती दाखवून दिली मागच्या वेळेस. परंतु आता या ठिकाणी जी मागणी केली ती मी एमपीएससी कडून पेपर व्हायला पाहिजेत, फायनल तेच झालेलं आहे. त्याच्यासारखा आनंद या ठिकाणी मला जेव्हा एमपीएससी कडे गेलो तेव्हा झाला, कधीच झाला नव्हता. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी भोगल्या. काय चाललं कृषी विभागामध्ये, किती भ्रष्टाचार झाला, किती काय गोंधळ झाला, ह्या गोष्टी मी स्वतः पाहिलेत, अनुभवलेल्या आहेत. आणि दिलं ते आयबीपीएस कडे. आयबीपीएसने पण मागच्या वेळेस जे करायचं ते केलं. ठीक आहे, आता इथून पुढचं पाठीमागचा विषय जाऊन द्या. पण आता जे आपल्या हातामध्ये येत आहे ते या ठिकाणी योग्य हातामध्ये या ठिकाणी गेलेला आहे. आणि आता तुम्ही अभ्यास केलेला या ठिकाणी सार्थकी लागणार आहे. हा माझा शब्द असणार आहे तुम्हाला. फक्त तुमचं प्रामाणिकपणे करणार प्रयत्न हे खूप महत्वाचे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर काय अडचणी असतील मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगेल. बघा, हा माझा नंबर आहे. हा नंबर या ठिकाणी मी इंस्टाग्रामला देखील पब्लिश केलेला आहे. या नंबरवरती तुम्ही काय करायचे, व्हॉट्सअपला मेसेज करायचे. व्हॉट्सअपला तुमचे जे काय प्रश्न असतील ना ते मेसेज करायचे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करेल. काही काळजी करू नका. ठीक आहे, इथून पुढचा जो काही काळ आहे तो काळ या ठिकाणी आपल्या प्रयत्नांना खूप मोठी दिशा देणारा असणार आहे. आणि त्यातून मिळणारं जे यश आहे ते यश हे तुम्हाला आयुष्यामध्ये या ठिकाणी उज्ज्वल भविष्याची वाटचाल दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळव. मी ईश्वरचरणी देखील या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो आणि पुढे जर काय नवीन अपडेट आली तर भेटू या ठिकाणी पुन्हा एकदा. धन्यवाद.